अर्धा किलो मैद्याची मस्त खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सवाली शंकरपाळी कशी बनवायची ते पाहूयात. लेयर्स करण्याच्या या खास पद्धतीने शंकरपाळीला भरपूर लेयर्स तयार होतात आणि महत्वाचं म्हणजे शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही. सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तर सुरुवातीला पिठी साखर पाण्यामध्ये चांगली विरघळवून घ्यायची. पिठी साखरेऐवजी साखर सुद्धा वापरू शकता. आता मैदा चाळून घेतला, यामध्ये चवीपुरतं मीठ, वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गरम तुपाचं मोहन न घालता फक्त वितळवलेलं आणि रूम टेम्परेचरचं तूप वापरायचं. या तुपामध्ये मैदा चांगला चोळून घ्यायचा. तळ हाताने चांगला चोळून घ्यायचा, म्हणजे तूप सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागलं जातं. आता यामध्ये थोडं थोडं साखरेचं पाणी घेऊन घट्टसरच भिजवून घ्यायचं. ही कणिक सैलसर झाली तर शंकरपाळ्या तेल जास्त पितात आणि तेलकट बनतात. त्यामुळे घट्टसरच भिजवून घ्यायचं आणि झाकण ठेवून अर्धा तास भिजत ठेवायचं. अर्ध्या तासानंतर अजून हे घट्टसर होतं. आता या पद्धतीने हे लाटून घ्यायचं. याच्या बरोबर मध्ये कट करून घ्यायचं. याचा एक भाग दुसऱ्यावरती ठेवायचा आणि या पद्धतीने लेअर करून घ्यायचे. तर या पद्धतीने 2 ते 3 वेळा हे करून घ्यायचं आणि हे लाटून घ्यायचं. आता याच्या कडा कट करून घ्यायच्या आणि शंकरपाळ्या सुद्धा कट करून घ्यायच्या. या पद्धतीने याचे लेयर्स करून घेतल्यामुळे शंकरपाळीला सुद्धा मस्त पदर सुटतात. गरम करून घेतलेल्या तेलामध्ये शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. झारा न लावता सुरुवातीला चमच्याच्या साह्याने फक्त तेल हलवत राहायचं. या रंगावरती आल्या की शंकरपाळ्या काढून घ्यायच्या. तर या पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्या आणि मस्त भरपूर लेयर्सवाल्या खुसखुशीत शंकरपाळी बनून तयार झाली. अतिशय खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकट होत नाही.